मला लय बुंदी खाऊ वाटली. मग काय लगेच 1 वाटी बेसन पीठ टाकलं एका भांड्यामध्ये. त्यामध्ये 1 वाटी पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेतलं. त्याला 10 मिनिटं साईडला केलं. एका कढईमध्ये 1.5 वाटी साखर टाकली, 1 वाटी पाणी टाकलं, चांगलं एकतारी पाक करून घेतला. आता खालीला बेसन पीठ घ्यायचं. आता त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं, चिमूटभर सोडा टाकायचा आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता एका वाटीमध्ये थोडंसं खालीला बेसन पीठ काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना थोडासा लाल कलर टाकायचा आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता लगेच तेल गरम करायला ठेवायचं. आता तेल गरम झालं का आपल्या घरातला तळणीचा झाऱ्या घ्यायचा. आता त्याच्यावर थोडंसं खालीला बेसन पीठ टाकायचं आणि आता हलक्या हाताने थोडंसं झाऱ्या हलायचं. म्हणजे काय होतं, गोल गरगरीत बुंदी खाली पडते. आता गॅस बारीक करायचा, त्याला एखादा मिनिट तळून घ्यायचं. आता सगळी पिवळी बुंदी तळून झाली का आता खालून ठेवलेलं लाल कलरचं बेसन पीठ पण अशाच प्रकारे तळून घ्यायचं. आता सगळी बुंदी तळून झाली का करून ठेवलेला पाक घ्यायचा. पाक एकदमही थंड नसला पाहिजे, हलकासा गरम पाहिजे. आणि आता याच्यामध्ये आपली बुंदी टाकून द्यायची आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा तास त्याला असंच ठेवून द्यायचं. मध्ये मध्ये 1-2 वेळेस मिक्स करायचं. नंतर जेव्हा बघताना अशी रसरशीत आपली बुंदी तयार झालेली असते. तर तुम्हाला पण बुंदी खाऊ वाटली ना तर अशा पद्धतीने बनवा आणि मला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला पण बुंदी खाऊ वाटली ना तर तुम्ही ह्या पद्धतीने अशी नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा. आणि मला कमेंट करून सांगा. काय लग्नाला कोणाच्या जाऊ नका, घरच्या घरीच बनवा.